स्टुडंट, आज आपल्याला आपला थर्ड स्टँडर्ड EVSचा आर नीड फॉर वॉटर, आपल्याला पाण्याची खूप गरज आहे हा लेसन पाहायचा आहे. आर नीड फॉर वॉटर म्हणजे आपल्याला पाण्याची का गरज आहे, पाणी आपल्यासाठी का महत्त्वाचे आहे, आपण पाण्याचा काय का उपयोग करतो, आपल्याला जीवन जगण्यासाठी पाणी कशा प्रकारे उपयोग करते, हे सर्व आपल्याला या लेसनमध्ये आज पाहायचं आहे. बघा आता, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, दिस हॅपन डझंट इट, हे आपल्यासोबत घडतं का. समटाइम्स टीयर्स फ्लो फ्रॉम आर आईज, आर माउथ वॉटर्स वेन वी सी अ टर्मन पॉन्ड. But our nose runs when we have a cold. When we get a cut, it bleeds. When does this tell us? बघा, हे सगळं जे आता मी वरती रीड केलं ते कधी होतं आपल्यासोबत, जेव्हा आपण रडतो तेव्हा आपल्या डोळ्यातून अश्रू येतात. आपण जेव्हा चिंचेचं झाड किंवा चिंच पाहतो तर आपल्या तोंडाला पाणी सुटतं. जेव्हा खूप थंडी वाजते तेव्हा आपण काय करतो, आपल्याला नाकातून पाणी गळतं. जेव्हा आपलं बोट कापतं तेव्हा आपल्या बोटातून रक्त येतं. हे आपल्यासोबत केव्हा घडतं, तर टीयर्स, सलाइवा, वॉटर रनिंग फ्रॉम द नोज अँड ब्लड आर प्रेझेंट इन आर बॉडी. म्हणजे जेव्हा आपल्या ह्या गोष्टी आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात तेव्हा हे सर्व आपल्यासोबत घडतं. दे आर सबस्टन्स दॅट फ्लो, दे कंटेन वॉटर. हे सगळे सबस्टन्स काय होतात, वाहतात. जेव्हा आपल्या शरीरामध्ये पाणी असतं तेव्हा हे सर्व आपल्यासोबत घडतं. तर ट्राय दिस, हे ट्राय करा. डू दिस अंडर अडल्ट सुपर, जेव्हा आपण शिक्षक किंवा आपले आई वडील सोबतील असतं तेव्हा आपण हे ट्राय करायचं आहे. टेक अ स्मॉल पीस ऑफ कुकुंबर, ग्रेट इट, स्क्वीज इट हार्ड. टेक अ स्लाइस ऑफ लेमन, स्क्वीज इट हार्ड टू. व्हॉट डू यू सी, बघा आपण काय करायचं आहे, कुकुंबर घ्यायचं आहे, ते खिसायचं आहे आणि त्याला असं दाबायचं आहे आणि नंतर लिंबू घ्यायचं आहे, ते पण काळकट करून ते पिळायचं आहे. मग आपल्याला काय पाहायला मिळतं, व्हॉट डू यू सी, ज्यूस फ्लो आउट ऑफ द गार्ड कुकुंबर अँड लेमन स्लाइस. काय होतं, ज्यूस काकडी खिसल्यानंतर, लिंबू पिळल्यानंतर त्याच्यामधून ज्यूस बाहेर येतो. व्हॉट डज इट टेल अस, हे आपल्याला काय सांगतं, देअर इज अ वॉटर इन अ कुकुंबर अँड लेमन. हे आपल्याला सांगतं की कुकुंबरमध्ये आणि लेमनमध्ये पाण्याचा अंश असतो. वाय डू यू फील थर्स्टी, आपल्याला तहानल्यासारखं का वाटतं. वी नीड वॉटर इफ युअर बॉडी हॅज अ फंक्शन प्रॉपरली. वॉटर keeps our body thin. Water helps to digest our food. Unwanted substances leave our body through urine. You must have enough water in our body at all times. When there is a lack of water in our body, we get thirsty. Like us, other living things too need water. बघा, आपल्या शरीरामध्ये पाण्याचा खूप सारा अंश असतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जवळजवळ पूर्ण बॉडीमध्ये 75% 75% काय असतं, पाण्याचा अंश असतो. आणि आपल्या रक्तामध्ये सुद्धा पाणी असतं. पाणी काय करतं, आपल्या शरीरामधील अन्न डायजेस्ट करायला आपल्याला मदत करतं. मग हे पाणी आपण काय करतो, मस्तपैकी आपल्या शरीरामध्ये डायजेस्ट होऊन जे अनवॉन्टेड पाणी असतं, अनवॉन्टेड सबस्टन्स म्हणजे निरुपयोगी पदार्थ असतात, आपल्या शरीराबाहेर पाडण्याचं काम करतात. आपलं बॉडी काय होतं, आपल्याला मग असं पाण्याची कमतरता जेव्हा भासू लागते तेव्हा काय होतं, आपण पाणी आपल्याला तहान लागते. आता बघा, नेक्स्ट पेजवरती तुम्हाला काही पिक्चर्स दिलेला आहे. या पिक्चर म्हणजे पब्लिक सोर्स ऑफ वॉटर, पाण्याची गरज पब्लिकला काय काय आहे बघा. इन मेनी विलेजेस काऊ, बफेलोज अँड गोट्स कम टू द रिव्हर ऑर पॉन्ड टू ड्रिंक वॉटर. ग्रास अँड अदर bushes can be seen growing near the water hole. Animals bathe themselves in it. Birds like the lapping kingfisher and egret can also be seen around the water source. People from the village wash their clothes in it. They carry water to use at home. बघा, तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतच आहे की माणसाला पाण्याची कशासाठी गरज असते. बघा, काही माणसं पाणी वाहून घेऊन घरी कामासाठी नेत आहेत, तर त्या काही बायका भांडी किंवा कपडे धुत आहेत, काही माणसं नदीमध्ये आंघोळ करत आहेत, काही लोक नदीमध्ये प्राण्यांना आंघोळ घालत आहेत. अशा वेगवेगळ्या आपल्या घरगुती कामाला आपल्याला पाण्याची गरज भासते. डू यू नो पीपल हू केप्ट ॲनिमल प्रोव्हाइड drinking water to them without fail. We know that these animals to get thirsty, but there are thousands of water animals, other animals we do not realize that they
टू नीड वॉटर. आपल्याला बघा माहीत आहे मुंगी, हनीबी, क्रॅब, स्कॉर्पियन हे काय आहे, प्राण्यांना सुद्धा पाणी लागतं, पण ते आपल्याला माहीत नसतं. अँड हनीबी, क्रॅब, स्कॉर्पियन अँड ऑल अदर ॲनिमल नीड वॉटर. यांना सुद्धा पाण्याची गरज असते. कॅन यू टेल व्हाय डू यू गो नियर द वॉटर होल इन अ जंगल टू सी वाईल्ड ॲनिमल. आपण जंगलात प्राणी पाहायला जातो तेव्हा पाण्याजवळच का जातो, कारण आपल्याला माहीत असतं त्या जंगली प्राण्यांना सुद्धा पाण्याची आवश्यकता असते आणि ते पाणी वाईल्ड ॲनिमल ऑल्सो नीड वॉटर. दे कम टू अ वॉटर हॉल इन अ फॉरेस्ट वेन दे आर थर्स्टी. सो पीपल टू गो देअर इन ऑर्डर टू साईट द वाईल्ड ॲनिमल. मग बघा द इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर. पाण्याचे आपल्याला महत्त्व पाहायचं आहे. पाणी कशासाठी लागतं बघा, पिक्चरमध्ये तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. अंघोळीसाठी, बाथसाठी, ड्रिंकिंग वॉटर, कुकिंग फूड, फिल्डिंग द फील्ड आणि कारखान्यामध्ये सुद्धा पाणी लागतं. पीपल नीड वॉटर नॉट ओनली फॉर ड्रिंकिंग बट ऑल्सो फॉर कुकिंग, क्लिनिंग. वी नीड वॉटर फॉर ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री ॲज वेल. वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आर लाईव्स. बघा त्यानंतर तुम्हाला प्रयोगसुद्धा दिलेला आहे. हा प्रयोग तुम्ही घरी करून पाहायचा आहे. त्यानंतर बघा प्लांट्स अँड वॉटर. वी वॉटर आर पोटेड plants. Farmers water the crop in their fields. Could these plants live without water? Thus we see that plants like animals need water. जसं प्राण्यांना पाण्याची गरज आहे, मनुष्याला पाण्याची गरज आहे, तसंच झाडांना सुद्धा पाण्याची गरज आहे. वरच्या प्रयोगावरून तुम्हाला हे समजूनच येईल. समजलाय लेसन सगळ्यांना?